फिबोनाची एक्सटेन्शन आणि फिबोनाची रिट्रेसमेंट हे आपल्याला लेवल्स फाइंड आउट करायला मदत करते जेव्हा कुठलेही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याकडे विजिबल नसतात. दिस इज ओनली फॉर एज्युकेशनल पर्पज. हॅलो ट्रेडर्स, उद्या आहे सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी. वीकली एक्सपायरी असल्यामुळे आपण स्टडी करूया की आत्तापर्यंत घडलेली जी कॅन्डल आहे ती प्रिव्हियस कॅन्डलप्रमाणे कुठले टार्गेट्स हिट करून त्यांनी कशी मूवमेंट दिली आहे हे आपण चेक करूया. फिबोनाची एक्सटेन्शनप्रमाणे जो पहिला रेजिस्टन्स बनतो, आता जो रेड कलरमध्ये आहे, तो आपण बघतोय की परफेक्टली हिट करून त्यांनी रिजेक्शन दिलेलं आहे. त्याला आपण ब्लू कलर करूया. जो आपला पहिला बेसिक रेजिस्टन्स किंवा आपण त्याला डिसिजन मेकिंग लाईन बोलूया. वरची जी रेड कॅन्डल आहे ती आपली मेजर रेजिस्टन्स राहील या सिनारिओमध्ये. अजून काही करता येते का आपण जस्ट चेक करूया, पण तसं डायरेक्टली काही दिसत नाही आपल्याला. त्यामुळे आता आपण प्रिव्हियस डे कॅन्डलची, प्रिव्हियस वीक कॅन्डलची फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल बघूया. जर उद्या एक मेजर रिट्रेसमेंट आली तर ती कशी वर्क करू शकेल आणि ती कुठपर्यंत येऊ शकेल हे लेवल्स आपल्याला मिळतील. किंवा आत्ता बनलेली जी कॅन्डल आहे तिने कुठले रिट्रेसमेंट्स घेतलेत आत्तापर्यंत ते आपल्याला कळू शकेल. तर आपल्याला दिसतंय की पहिली ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर त्यांनी परफेक्टली जी पहिली सपोर्ट लाईन आपल्याला मिळते आहे 0.236 वाली, एक्झॅक्टली त्या पॉईंटला रिट्रेस करून तिने एक अपमूव्ह दिलेला आहे. उद्या इन केस एक गॅप डाऊन किंवा एक मेजर फॉल आला तर आपला पहिलं टार्गेट राहील ही जी ग्रीन लाईन आहे ती. अजून कुठे डायरेक्ट सपोर्ट रेजिस्टन्स आपण नको बनवूया, कारण चार्ट थोडासा मेसी होऊन जाईल. त्यामुळे आता आपण जी करंट कॅन्डल आहे, आत्ता बनलेली जी कॅन्डल आहे, त्याचे टॉप आणि बॉटम घेऊन एक रिट्रेसमेंट लेवल कुठली आपल्याला गाठता येईल उद्याच्या मूवमेंटमध्ये ते चेक करूया. आत्ता काढलेली जी ग्रीन लाईन आहे ही एक्झॅक्टली जी पहिल्या कॅन्डलचा जो टॉप आहे तिकडे येते. तर हे आपलं पहिलं टार्गेट आपण ठेवू शकतो. पण ते खूपच कन्फ्युजिंग होते. त्यामुळे आपण थोडेसे एक्सटेंडेड लेवल्स घेऊया. आपण असं कन्सिडर करू की हाफ लाईन जर उद्या ब्रेक झाली तर बनलेली ग्रीन कॅन्डल आपला पहिला सपोर्ट बनू शकेल. आता आपण डेली चार्ट पॅटर्न कॅन्डलवरती फोकस करूया. आता ही आपली ॲक्च्युली प्रिव्हियस डे कॅन्डल आहे, कारण
आजचं मार्केट मुवमेंट जे आहे ते उद्यासाठी प्रिव्हियस डे कॅन्डल असणार. तर आपण ह्याचं ॲनालिसिस करूया, ज्याने आपल्याला उद्याच्या लेवल्स कळतील. ही ब्लू लाईन आपण 50%ला ठेवलेली आहे आणि बाईंग किंवा जी डिसिजन मेकिंग लाईन आहे ती आपण एक लेवलवरती ठेवलेली आहे. उद्या इन केस मार्केट वरच्या बाजूने एक फॉल देतो किंवा एक रिव्हर्स ट्रेंड बनवतो तर येल्लो लाईन आपल्यासाठी डिसिजन मेकिंग असेल. आता आजची कॅन्डल जर बघितली, त्याचं फिबोनाची एक्सटेन्शन घेतलं तर आपण डायरेक्ट जाऊया 0.38 वरती. तर हा आपला पहिला सपोर्ट बनेल. तीन दिवस हे जे कन्फ्युजिंग कॅन्डल्स बनलेले आहेत ते एका इंट्राडे रिटेल ट्रेडरसाठी जो ॲक्च्युली बाईंग करतोय त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो खूपच ट्रिकी आहे. की मार्केट ओपन वर होतं आणि रिट्रेस खाली होतं. तर आपण काय समजायचं की मार्केट नवीन हायस बनवतंय आणि रिजेक्शन घेतंय. जर रिजेक्शन घेतंय तर दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन हाय बनवतंय आणि पुन्हा रिजेक्शन घेते. तर हे ॲक्च्युली खूपच कन्फ्युजिंग आहे. आता ह्या आपल्या लेवल्स आहेत 15 मिनिट्स चार्टवरती, जे आपल्याला एकंदरीत वीकली चार्ट आणि डेली चार्ट वरून मिळाले. तर उद्या आपण हीच ॲनालिसिस फॉलो करूया. आपल्याला 3 सपोर्ट मिळालेले आहेत. इन केस फर्स्ट ब्रेक होतो तर आपण होल्ड करूया. जर सेकंड ब्रेक होतो आणि एक रिव्हर्सल जर वाटला येतोय तर एक्झिट करू. पुन्हा फॉल आला आणि सेकंड ग्रीन लाईन जर क्रॉस होते तर आपण पुन्हा पाहिजे ते ट्रेड घेऊ. पण एकच ट्रेड होल्ड करून नको ठेवायला, कारण जर रिव्हर्सल बसला तर आपले सगळे प्रॉफिट्स डिके होऊ शकतात. ह्या चार्ट पॅटर्न मध्ये आपल्याला अजून काय मिळते का बघूया. ओके, ही एक ट्रेंड लाईन बनू शकते. मार्केट ज्याला रिस्पेक्ट करतोय आणि जिकडनं कंटिन्युअस पुलबॅक देतोय. अपसाईडला कन्सिडर केलं तर ही एक ट्रेंड लाईन बनू शकेल. आता आपण बघितलं तर हा एक चॅनल फॉर्म झालाय. मार्केट मोस्ट प्रॉबेबली जेव्हा लो विक्स असतात त्यावेळेला ती ट्रेंड लाईन जी अप्पर ट्रेंड लाईन आहे आणि लोअर ट्रेंड लाईन आहे त्या दोन्हीला
प्रॉपरली रिस्पेक्ट करायचा प्रयत्न करतो. इन केस ती ट्रेंड लाईन जर तुटते तर एक मूवमेंट, एक प्रॉपर ट्रेंड आपल्याला मिळू शकतो. हा आपला सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे, जो ग्रीन आणि मरून कलर थोडासा दिसतोय. हा ट्रेंड जर ब्रेक झाला तर आपल्यासाठी एक बेनिफिशियल, एक पॉझिटिव्ह साईन असेल. कारण मी ॲज अ रिटेल ट्रेडर उद्या एक निगेटिव्ह ट्रेड प्लॅन करतोय. सो बेस्ट ऑफ लक.